बसा बसा. माधव नाईक, तुम्ही मी प्रोफेसर आहे, मराठी लिटरेचरचा. माझ्या रक्तातच इथे वाङ्मय. काय करताय कॉलेज सोडून? हा, मुळात मी इथे काही दिवसासाठीच आलो होतो, अभिरामच्या लग्नासाठी. पण परत जाणं जमलंच नाही. इथे अशा काही घटना घडल्या. घटना घडल्या का तुम्ही घडवल्या? मी का असं करेन? ते आता तुम्हालाच माहिती. कदाचित तुमच्या कादंबरीसाठी. हा, आजपर्यंत तुमची किती पुस्तकं प्रकाशित झाली? एकही नाही. स्वतःला लेखक म्हणवणाऱ्या माधव नाईकांना लेखकांच्या यादीतून कायम डावललं गेलं. त्रास होत असेल ना? असं काही नाहीये. लवकरच माझी कादंबरी पूर्ण होईल आणि त्याला प्रकाशक पण मिळालंय. लोकांना ती खूप आवडेल. कारण त्यात भूत आहे, भानामती आहे, कॉन्स्पिरसी आहे, खून आहे. हो का नाही? मला वाचायची आहे तुमची कादंबरी, पण आत्ताच. आता ए खुळ्या, काय झालं विश्वासराव भाऊ? माझं एक काम कर. काय ता? तुला कळायला हवंय ना माईंना विष कोणी दिलं ते? मग मी ते शोधून काढेन. पण माझं एक काम कर, माधव दादांच्या खोलीत जा. जात आहे. अरे ऐक तर. सरलंय. माधव दादांच्या खोलीत जा आणि जितक्या कुठल्या वह्या असतील, डायऱ्या असतील, त्या सगळ्या घेऊन ये. काय? जा तू घेऊन ये, जा. माधव भाऊंच्या खोलीत जाऊ का? वैरू अनुचर, डायरी अनुचर. Correct. माधव दादांच्या खोलीत. मामा, का बोलवलं असेल डॅडना? म्हणून सांगत होतो जाऊया आपण परत. आजी, काही होणार नाही, मी आहे ना. वहिनीनू, काय झालं पांडू? ते आहेत ना विश्वासराव भाऊनी ना ता घेऊन बोलवलेला खाली. काय? माधव भाऊंचो डायरो घेऊन खाली बोलवलेला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.